महत्त्वाचे विषय जे आपण पुन्हा एकदा हाताळूया। मनोज जरांगेंनी नारायण राणेंवर सडकून टीका केली। इतक्या वर्षात बऱ्याच जणांनी दाढी वाढवली पण ते छत्रपती झाले का असा टोला नारायण राणेंनी लगावला। त्यामुळे जरांगेंनी टीका केली आहे। दाढी राखणे मर्दाचं लक्षण असल्याचा पलटवार त्यांनी केला। नारायण राणे फडणवीसांचे शब्द बोलत असल्याचा टोला जरांगेंनी लगावला। आतापर्यंत एवढ्या वर्षात 400 वर्षात बऱ्याच जणांनी दाढी वाढवली, छत्रपती झाले का? नाही हो, दाढी वाढवून गुणात्मक व्हायला पाहिजे। आता मला एक सांगायचं आहे, टीका करणाऱ्याला आम्ही समर्थ आहे, उत्तर द्यायला समर्थ। इतक्या वर्षात बऱ्याच जणांनी दाढी वाढवली पण ते छत्रपती झाले का असा टोला माजी केंद्रीय मंत्री नारायण राणेंनी लगावला होता। मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून मनोज जरांगे यांनी 288 आमदार पाडा अशी भूमिका घेतल्यावर जरांगेंची थेट भाजप सोबत लढाई सुरू झाली आहे। मनोज जरांगे आरक्षणाच्या मागणीसाठी पेटून उठल्याने त्यांचा सत्ताधाऱ्यांसोबत रोजच संघर्ष झडतोय। पण जरांगे आणि भाजपचे नेते यांच्यातली लढाई भीषण होत चालली आहे। भाजपचे आमदार प्रवीण दरेकर, प्रसाद लाड, नितेश राणे आणि खासदार अनिल बोंडे या 4 नेत्यांसोबत जरांगेंची दररोजची खडाजंगी होते। आता या रणांगणात माजी केंद्रीय मंत्री नारायण राणे ही तयारीने उतरले। राणे साहेब मराठवाड्यात येतात, येऊ दे, आमच्याकडे काय बघणार, आम्ही कपडे घालतो। अरे कपडे घातलेस तरी तसाच दिसतो आणि कपडे काढले तरी तसाच। तुझ्यात हाय काय बघण्यासारखं? तुझ्यात बघण्यासारखं काय आहे अशी जिव्हारी लागणारी टीका नारायण राणेंनी जरांगेंवर केली होती। मात्र नारायण राणेंचा सन्मान करत असल्याचं जरांगेंनी सांगितलं। मात्र नारायण राणे बोलत असलेले शब्द हे फडणवीसांचे आहेत असा गंभीर आरोप जरांगेंनी केलाय। दाढी राखण्यामध्ये मर्दाचं लक्षण असतं, त्यामुळे ते सगळ्या दाढीवाल्यांवरती केलं असेल। पण मी त्यांना उत्तर नाही देत, शेवटी त्यांचं वय मोठं आहे आणि मी त्यांना दादा म्हणतो, प्रामाणिकपणानं सांगतो। मी त्यांना दादा म्हणतो, सन्मान करतो, पण सन्मान शब्दाचा अर्थच त्यांना कळत नसेल तर त्याला मी काय करू शकत नाही। आणि ते जे बोलतात ना ते त्यांचे शब्द नाहीत, ते देवेंद्र फडणवीसांचे। देवेंद्र फडणवीसांनी जसं ओबीसीचा छगन भुजबळ आणि बाकीचे नेते विरोधात घातले तसंच मराठ्यांच्या अंगावरती त्यांना घालायचं। तुमचा सन्मान करत असलो तरी आता मात्र बोलावं लागणार असल्याचं मनोज जरांगेंनी स्पष्ट केलं। कारण काय आता त्यांचं कोणचं काय म्हणलंय, मला कोणचा आली जिलाखा काय म्हणलाय ते मला नाही माहिती। आता यांचे शब्द कोणाचे आहेत, आता हे चपला व्हायला लागलेत फडणवीस साहेबांचे, त्यामुळे यांच्यावरती बोलून काय उपयोग नाही आणि अर्थही नाही। मराठ्यांनी त्यांच्यासाठी शक्ती किंवा मी घालायची गरज नाही, शब्द व्हायला घालायची गरज पण नाही। सन्मान करतो याचा सन्मान शब्दाचा अर्थ मात्र दादांनी समजून घ्यावा। पुन्हा पुन्हा तेच सांगतो, नसता मग आता मराठ्यांचं नावे लागेल, उत्तर तर द्यावंच लागणार आम्हाला। आम्ही तुमचा सन्मान करतो, तुम्ही जर बोलतच राहणार असले फडणवीसांचं ऐकून तर समाजाचा नावेला जाणार। मनोज जरांगे यांनी राणे फडणवीसांचे चप्पल व्हायला लागलेत अशी जळजळी टीका केली। त्यामुळे भाजपकडूनही जशास तसं उत्तर देण्यात आलं। मनोज जरांगे पाटील साहेब कोण कोणाची चप्पल वाहतोय, कोण कोणाचा काय काय आहे असे शब्द गाळावे लागतील अशा पद्धतीचे शब्द आपण महाराष्ट्राच्या सामाजिक जीवनामध्ये वापरायला लागलाय। पण तुम्हाला कळकळीची विनंती आहे, कोण कोणाचं काय करतंय ते आपण नंतर पाहू, पण मराठा म्हणून तुम्ही आमच्या आरक्षण आंदोलनाचं नेतृत्व करता आहात। मराठ्यांना आरक्षण मिळालं पाहिजे ही जबाबदारी तुमची आहे, त्याकडे लक्ष द्या, बाकीचं राजकारण राहू द्या। मनोज जरांगे यांनी लोकसभा निवडणुकीत मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून आक्रमक भूमिका घेतली होती। जरांगे फॅक्टरमुळे मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्रात सत्ताधाऱ्यांना फटका बसला होता, त्यातही भाजपचं मोठं राजकीय नुकसान झालं होतं। त्यामुळे आता विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर जरांगे यांनी सुरू केलेली रॅली आणि आमदार पाडण्याची घेतलेली भूमिका यामुळे त्यांचा भाजप सोबत थेट संघर्ष सुरू झालाय। त्यामुळे भाजपनेही मनोज जरांगेंविरोधात प्रवीण दरेकर, प्रसाद लाड, नितेश राणे, अनिल बोंडे यांना मैदानात उतरवलंय। त्यासोबतच नारायण राणेही जरांगेंवर तुटून पडतायत। याचाच अर्थ भाजपनं
जरांगें विरोधात मराठाच नेते लढाईसाठी पाठवलेत। आता मराठा विरुद्ध मराठा लढाईचे विधानसभा निवडणुकीत काय परिणाम होतात हे निकालानंतरच स्पष्ट होईल। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत।